जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील सैताने येथे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचे विहिरीत अन्नत्याग आंदोलन, प्रशासनाशी चर्चेनंतर बाहेर, पुन्हा आंदोलनाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील सैताने येथे राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी व फसवी असल्याचा आरोप करत सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी प्रमोद पाटील यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे। विहिरीतील पाण्यावर तरंगत आंदोलन करणाऱ्या प्रमोद पाटील यांना प्रशासनाने समजूत काढून बाहेर आणण्यात यश मिळविले असले तरी लेखी आश्वासन मिळाले नाही तर पुन्हा विहिरीत उतरून आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या आंदोलनाची सुरुवात सैताने गावातील विठ्ठल मंदिर परिसरातून झाली। गावकरी आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते। यावेळी भजन कीर्तन करून आंदोलनाला धार्मिक व सामाजिक स्वरूप देण्यात आले। त्यानंतर शेतकरी प्रमोद पाटील यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। सुरुवातीला पोलिसांनी अंत्ययात्रेला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आग्रहामुळे अंत्ययात्रा गावातून फिरविण्यात आली। अंत्ययात्रा गावातील विहिरीजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी असून आपण आत्महत्या करणार नसल्याचे स्पष्ट करत शेतकरी प्रमोद पाटील यांनी तिरडीवर कपडे काढून घेतले व थेट 70 ते 80 फूट खोल विहिरीतच उडी घेतली। विहिरीतील पाण्यावर तरंगत त्यांनी जवळपास अर्धा तास आंदोलन केले। यावेळी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिकही सादर करून त्यांनी आपल्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष वेधून घेतले। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काही वेळ गावकरी, शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाल्याचे पाहायला मिळाले। अखेर पोलीस निरीक्षक आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर प्रमोद पाटील विहिरी बाहेर आले। मात्र बाहेर आल्यानंतरही त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नसून फक्त कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी बाहेर आलो आहे। सरकारकडून सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाले नाही तर पुन्हा विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन सुरू करेन, असा इशारा दिला। राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना नंदुरबारमधील हे अनोखे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय बनले असून सरकार आणि प्रशासनाची कसोटी पाहणारे ठरत आहे। विशेष म्हणजे सैताने सारख्या छोट्याशा गावातून एका शेतकऱ्याने सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी उभारलेले हे आंदोलन आता केवळ स्थानिक प्रश्न राहिलेला नाही। आंदोलनाला पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध स्तरांतील नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आगामी काळात राज्यव्यापी स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सैताने येथील आंदोलनातून उमटलेला संदेश ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाचे प्रतीक मानला जात असून सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी येत्या काळात अधिक तीव्रतेने राज्यभर जोर धरू शकते, असे चित्र या आंदोलनातून पुढे येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जो काही सरकारने कर्जमाफीचा GR काढला त्याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी शर्ती ज्या काही गंभीर स्वरूपात टाकल्या ते खऱ्या अर्थानं तो पाहत असताना शेतकऱ्याकडून कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुली केली जाते, हे अत्यंत चुकीचं आहे। सरकारने याच्यात अति तातडीने बदल करून माझ्या शेतकरी मायबापाला सत्तेत असताना सांगितलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू। मग सरकारने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मायबापाचा सातबारा कोरा केला पाहिजे आणि जी शब्द पाळला पाहिजे। सरकारासाठी हा शेतकरी जिवंत राहिलेला नाहीये, म्हणून त्या प्रतिकात्मक मी जिवंत क्रीडीवर माझी जिवंत प्रेत यात्रा या ठिकाणावर निघणार आहे आणि त्यानंतर गाव विहिरीपर्यंत ही माझी जिवंत प्रेत यात्रा जाणार आहे आणि त्या पाण्यात माझं अन्नत्याग आंदोलन त्या पाण्यातच विहिरीत जोपर्यंत सरकार सरसकट कर्जमाफीचा काही ठोस आश्वासन देत आहे तोपर्यंत मी या त्या अन्नत्यागावरून उठणार नाही। म्हणजे माझं आंदोलन रोखण्याचा मुळात कोणाला अधिकार नाही। लोकशाही मार्गाने होत असलेलं आंदोलन याला आत्मसात याला देऊ नये, म्हणून मायबाप प्रशासनाला विनंती आहे, ज्या शेतकऱ्याचं आपण अन्न खातात त्याला किमान सहकार्य
ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुमच्या मी कोणत्याही आंदोलनाला विरोध करत नाहीये, बरोबर. प्रत्येकाचा जीव शासनासाठी आमच्यासाठी महत्वाचा आहे. मी तेही म्हणतोय त्यासाठी तुम्ही या, आपण 2च मिनिटं चर्चा करू. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. सरकार भाऊसाहेबांना बोलून दिलं का? सरकार भाऊसाहेबांना बोलून दिलं का? लोकांपर्यंत बोलून दिलं का? घ्या पुढे आपल्याला पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय. मी सर्वांना नम्रतेची विनंती करतोय. मी पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती करतोय की साहेब, आम्हाला फक्त 10 मिनिटं द्या. आम्हाला फक्त 10 मिनिटं द्या आणि सरकारचा विजय करू. प्रमोद दादा इलाका वर आहे. सरका मागे सरका. आला आला हो साहेब, मी तुमचा एवढा मान ठेवतोय. जिल्ह्याचा कलेक्टर तुमचा मान ठेवतोय. शेतकऱ्यांच्या वेदना ऐकण्यासाठी कलेक्टर आले का? कलेक्टर कोणासाठी आहे? मी निवेदन कलेक्टरांना दिलं होतं बरं का. कलेक्टर कोण झाले का? राज्याचे. थोडस मागे घ्या ना. ऐकून द्या, मला ऐकून द्या. तुमच्या शब्दाने वर येतो बोली केली. ऐकून द्या. मी वरती आराम करतो. मी कपडे घालतो, बरोबर. ऐकून घ्या. अन्नत्यागाला उठणार नाही. पुन्हा विरोध केला मी अन्नत्यागसाठी चर्चा करण्यासाठी वरती येतोय. प्रशासनाची इज्जत करायलो आपण म्हणून कायदा सांगतो. एखादा कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्ज झाल्यानंतर 6 दिवसाच्या आत
7 दिवसाच्या आत या विभागातील अधिकाऱ्यांना पत्र देणं बंधनकारक आहे. तर कायद्याचं नॉलेज नसलेल्या कलेक्टर महोदयाला सांगू इच्छितो, आपण कायद्याचा अभ्यास करावा आणि शेतकऱ्याची दयामाया करावी. मी पुन्हा या विहिरीत कलेक्टर महोदय येईपर्यंत या ठिकाणी अन्नत्याग करणार आहे. मी पोलीस बांधवांचा आदर करतो, त्यांची भावना मी जाणून घेतोय. ही 75 वर्षानंतर ही शेतकरी ही चळवळीची लढाई सुरू केली आहे. ही कोणा आमदार खासदाराचा पोरगाची नाही, एका दाण्याच्या हजार दाणे करणारा शेतकऱ्या मायबापाच्या पोराने उभी केलेली लढाई आहे. आणि सरकार ज आता बोलणं करण्यासाठी विहिरीतून बाहेर आलोय, पण सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. पुन्हा विहिरीत माझं आंदोलनाचा मन मुद्दाच आहे पैकी पाण्यात अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. मी आता फक्त चर्चा सत्र करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. माझा शेतकरी मायबापांनी व्यवस्थित जेवण करून व्यवस्थित सगळ्यांनी दुर्व्यवस्था होऊ नये म्हणून पुन्हा मी आता विहिरीत जाणार आहे आणि पुन्हा माझं आंदोलन सरसकट कर्जमाफी होईपर्यंत पुन्हा मी त्या विहिरीतून वरती येणार नाहीये. सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू. मग या ज्या जिआरात जाचकाटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या अत्यंत हानिकारक आहे शेतकऱ्याकडे. किमान 95% सुद्धा शेतकरी महाराष्ट्राचा या कर्जमाफीमध्ये बसत नाहीये, सरळ सरळ वगळला गेलेला आहे. म्हणून या जिआरात अति तातडीने बदल करून सरसकट कर्जमाफी दिलाय. 2019 ते आतापर्यंत किमान 7 वर्षे झाले आणि या 7 वर्षामध्ये अत्यंत गारपीट असेल, पूरग्रस्त व्यवस्था असेल, दुष्काळ असेल, अशा असंख्य परिस्थितीने सामोरे जाऊन शेतकरी आज बेजार झालेला आहे. आणि या बेजार झालेला शेतकऱ्यांवरती देखील सरकार अन्याय आणि अत्याचार करतोय. म्हणून किमान सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा म्हणाले होते ना, मग 7/12 कोरा करायला काय हरकत आहे का जाचकाठी शर्ती? मग बँकिंग कोंडवले जाते, मग तेव्हा त्या व्यासपीठावर काय बोलले होते तुम्ही? कलेक्टर महोदयांना 7 दिवस अगोदर मी कलेक्टर द्वारा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की आमची पत्राची अति तातडीने दखल घ्यावी, परंतु कलेक्टर महोदयाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. ही लढाई यार या पारची आहे. माझा जीव गेला तरी बेहतर, पण सरसकट कर्जमाफी होईपर्यंत मी या ठिकाणातून आणि त्या विहिरीतून वरती येणार नाहीये. कृपया पोलिसांनी दबाव आणू नये. आत्मदहनाचा किंवा आत्महत्येचा प्रयत्न एका दाण्याच्या 1000 दाण्याचा शेतकरी करणाराचा कधीच होणार नाही.